श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण सर्वजण ज्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो तर तो दिवस जवळ आलेला आहे आणि तो म्हणजे दत्त जयंती. येत्या 26 डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती आणि हा दत्त जयंतीचा जो सप्ताह आहे तो सुरू होत आहे 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर. हा जो कालावधी आहे या दिवसांमध्ये दत्त जयंतीचा सप्ताह आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना सेवा करायला वेळ मिळत नाही त्यांनी कोणत्या सोप्या सेवा करायला हव्या ज्याच्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्याला जे हवे ते मिळेल, तर आपल्या आयुष्यातील सर्व संकट आणि समस्या आणि दुःखसुद्धा दूर होतील. आपल्या सर्वांना माहीत आहे दत्त जयंती हा जो दिवस आहे तो श्री दत्तात्रेयांना समर्पित आहे. हा दिवस जो आहे त्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला होता. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जातात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मदिवस म्हणून दत्तक्षेत्रात हा दिवस साजरा केला जातो. दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व जे आहे हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ आपल्याला मिळण्यास सहाय्य होतं. याच्यासाठी आपण काय करतो की दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो तर तेव्हापासूनच सेवेला सुरुवात करत असतो. आपल्या सर्वांना माहीत आहे परवापासून म्हणजे 20 तारखेपासून हा सप्ताह सुरू होत आहे. आता जास्तीत जास्त लोक जे आहेत ते कोणती सेवा करायला प्राधान्य देतात तर गुरुचरित्र. गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे की ज्याने आपल्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतात. मनामध्ये आपल्या कितीही कठोर इच्छा असू द्या किंवा कितीही वर्षानुवर्षे चालत आलेली इच्छा असू द्या, तिच्यामध्ये कितीही अडचणी आलेल्या असू द्या, तुम्ही ज्या दिवशी हे गुरुचरित्र पारायण कराल त्या दिवशी त्या अडचणी संपायला सुरुवात होते. म्हणून बहुतेक स्वामी भक्त किंवा दत्तभक्त गुरुचरित्र पारायण करण्याला महत्त्व देतात. आता बऱ्याच जणांना हे गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसतं, कारण हे केंद्रामध्ये केलं तर अतिशय उत्तम मानलं जातं. परंतु केंद्रामध्ये नसेल शक्य तर घरी केलं तरीसुद्धा आपल्या घरामध्ये संपूर्ण वातावरण सकारात्मक होत असतं, निगेटिव्ह एनर्जी निघून जात असते आणि त्याचबरोबर या ग्रंथामध्ये इतकी पावर आहे की आपल्या घरामध्ये ज्या पण वाईट शक्ती आहे त्यांचा प्रभाव कमी होतो आणि आपली सर्व कामं व्हायला सुरुवात होते किंवा मग आपल्या ज्या पण इच्छा असतात त्या पूर्ण व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती जो आहे तो सकारात्मक बनत असतो. तर याच्यामुळे बहुतेक जण गुरुचरित्र पारायण करण्याला जास्त महत्त्व देतात. परंतु आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसतं आणि ज्यांना जास्त वेळ सेवा करणं पण शक्य नसतं, अशा लोकांनी कोणती सेवा करायची आहे की ज्याचं फळ जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त मिळेल. तर आपल्याला अगदी 10 मिनिटांपासून सेवा सांगणार आहे की यापैकी तुम्हाला जी सोपी वाटेल, जी जमेल ती सेवा तुम्ही या कालावधीमध्ये करू शकता. असं काहीच नाही की तुम्ही पूर्ण सर्व सेवा करायलाच हव्या. यापैकी एकही सेवा जर तुम्हाला जमत असेल तर नक्की ती करण्याचा प्रयत्न करा, कारण त्या सेवेपासून आपण दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो, श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. तर अशा कोणत्या सेवा आहेत ज्या आपण अगदी कमी वेळात करू शकतो. ज्यांना वेळ नाही अशा व्यक्तींसाठी म्हणते आहे, कारण बरेच जण जे आहे ते जॉब करतात परंतु ते दत्तात्रेयांचे भक्त आहे, स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहे. अशा वेळी वेळ नसेल तर देवापर्यंत आपण किंवा समर्थांपर्यंत आपण आपली छोटीशी सेवा जी आहे ती त्यांच्या चरणी या कालावधीमध्ये, सप्ताह कालावधीमध्ये नक्की रुजू करावी की ज्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला कायम प्राप्त होतील. आणि कोणतीही इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता. आपली एक सेवा करायची म्हणून किंवा मग आपल्या देवतेच्या जवळ राहायचं म्हणून आपण ही सेवा जी आहे ती करायला हरकत नाही. तर 7 दिवसांचा वेळ आहे 20 ते 26 या कालावधीमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण नक्की करा. नसेल शक्य तर गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्याच्यामधला 14वा अध्याय आपल्याला नित्य नियमाने रोज वाचायचा आहे. आता मी अगोदरच म्हटलं ज्यांना ज्या सेवा शक्य होतील त्यांनी त्या करा. ज्याला आता गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्याय वाचणं शक्य असेल तर तो रोज तुम्ही 7 दिवस वाचू शकता. तुमची काही मनातील इच्छा असेल तर संकल्प करा आणि हा गुरुचरित्र अध्याय जो आहे तो रोज वाचायला सुरुवात करा. दुसरी सेवा कोणती आहे तर नामजप, नामस्मरण. आता हे नामस्मरण कसं करू शकता, नामस्मरण करताना तुम्ही हातामध्ये माळ घेऊन सुद्धा नामस्मरण करू शकता. आता
कमीत कमी आपण 11 माळी जप करणं महत्त्वाचं आहे. परंतु जर तुम्हाला 11 माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी 1 माळ जप केला तरीसुद्धा चालेल. या सप्ताह काळामध्ये दत्ततत्व जास्त जागृत झालेलं असतं. याच्यामुळे आपल्याला खूप जास्त कमी सेवेमध्ये आपल्याला खूप जास्त आशीर्वाद दत्तप्रभूंचे मिळून जातात. त्याच्यामुळे आपल्याला जपमाळ हातामध्ये धरून करणं शक्य असेल तर तसं करा. नसेल शक्य, तुम्ही काही कामामध्ये आहात तर अशा वेळी एका जागी निवांत बसूनसुद्धा किंवा मग तुम्ही काही कामामध्ये असाल, समजा गृहिणी आहात आणि तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवत आहात, या कालावधीमध्ये जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप केला तर त्याचासुद्धा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. आणि हे जे 7 दिवस आहे या 7 दिवसांमध्येच तुम्हाला तुमचं आयुष्य बदलल्यासारखं नक्की वाटेल. तर अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरणाची सेवा जी आहे ती सुद्धा नक्की करू शकता. त्याच्यानंतर पुढची जी सेवा आहे ती कोणती आहे तर स्वामी चरित्र सारामृत. आता संकल्पयुक्त सुद्धा करू शकता, न संकल्प करता सुद्धा करू शकता. मनातील एखादी इच्छा असेल संकल्पयुक्त करा. रोज तुम्ही 21 अध्याय वाचणं तुम्हाला शक्य असेल तर. जर 21 अध्याय म्हणजे काय तर एक पूर्ण पारायण. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की एक पारायण म्हणजे नक्की काय, तर 21 अध्याय सर्व वाचणं म्हणजे एक पारायण. हे तुम्ही एका दिवसामध्ये सुद्धा करू शकता, 3 दिवसांमध्ये सुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही 7 दिवसांमध्ये सुद्धा करू शकता. आता 7 दिवसांमध्ये कसं करायचं? 7 दिवसांमध्ये करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकी रोज 3 अध्याय वाचावे लागतील. 3-3-3 अशा पद्धतीने करून 7व्या दिवशी तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात. ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी 3-3 अध्याय वाचले तरीसुद्धा चालतं. आणि ज्यांना शक्य असेल, ज्यांची काही मनातील इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर अशा व्यक्तींनी स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण 1 वाचलं, रोज 1 वाचलं, तुमचे 7 पारायण पूर्ण होतील. रोज 3 वाचले तर 1 पारायण पूर्ण होईल. अशा पद्धतीने तुम्हाला जी कोणती सेवा यापैकी जमत असेल, स्वामी चरित्र सारामृतमधली जी सेवा तुम्हाला जमत असेल, रोज तुम्ही 3 अध्याय वाचत असाल तरीही हरकत नाही, 1 पारायण का होईना आपल्याकडून ते होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे. आता नामस्मरण झालं, स्वामी चरित्र सारामृत झालं, गुरुचरित्रचा 14वा अध्याय झाला. आता याच्यानंतर काहींना या 3ही सेवा जर शक्य नसतील तर मग त्यांनी काय करायचं, तर तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता. आता रोज जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा करता किंवा मग संध्याकाळी देवपूजा करता, अशा वेळी तुम्ही तारक मंत्र जे आहे तर तो आपण 11 वेळा म्हणू शकतो. 11 वेळा नसेल शक्य 5 वेळा म्हणा, 5 वेळा नसेल शक्य 1च वेळा म्हणा. पण कोणती तरी सेवा जी आहे ती आपण या दत्त जयंतीनिमित्त हा जो सप्ताह आहे याच्यामध्ये आपण प्रत्येकाने कोणती तरी सेवा जी आहे ती पूर्ण करायलाच हवी आणि ती आपल्याकडून व्हायलाच हवी. मग तुम्ही कोणतीही तुमच्या मनामध्ये जी कुठली या सांगितलेल्यापैकी सेवा येईल किंवा मग जी तुम्हाला शक्य होईल ती सेवा नक्की करा. नक्कीच आपल्या मनातील इच्छा ज्या आहे त्या नक्की पूर्ण होतील. त्याच्यानंतर श्री गुरुचरित्र या ग्रंथा इतकाच पवित्र अजून एक ग्रंथ येतो तो म्हणजे श्री गुरु लीलामृत. आता जर तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही या ग्रंथाचं पारायण सुद्धा करू शकता. या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत. तुम्हाला जर हे करणं शक्य असेल तर तुम्ही हे सुद्धा करू शकता. आता त्याच्यानंतर आपण अजून कोणती सेवा करू शकतो की जी आपल्याला छान असा वाटेल ती केल्यानंतर किंवा मग आपल्याला त्याचे खूप चांगले लाभ होतील. तर दत्त जयंती सप्ताह जेव्हा चालू असतो तेव्हा प्रहराची एक सेवा असते. आता ज्यांना शक्य होईल तर महिलांची जी प्रहराची सेवा असते ती केंद्रामध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत असते आणि पुरुषांसाठी जी आहे ती संध्याकाळी 8 ते पहाटे म्हणजे सकाळी 8 पर्यंत म्हणजे रात्रीची जी वेळ आहे ती पुरुषांसाठी दिलेली असते. दिवसभराची जी वेळ आहे ती स्त्रियांसाठी दिलेली असते. आता ज्यांना कुणाला ही प्रहर सेवा आहे ती जर तुम्हाला करावीशी वाटत असेल तर ही सेवा जी आहे ती तुम्हाला केंद्रामध्येच करावी लागेल. आणि केंद्रामध्ये ही सेवा जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा कोणत्याच गोष्टी नाही, अशा कोणत्याच इच्छा नाही किंवा अशा कोणत्याच मनोकामना नाही की ज्या पूर्ण होत नाहीत. ही सेवा जी आहे हिला सर्वात जास्त महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रहराची सेवासुद्धा अतिशय उत्तमरित्या करू शकता आणि त्यातल्या त्यात या सेवेचं फळ जे आहे ते खूप जास्त आहे. ज्यांना कुणाला प्रहराची सेवा करणं शक्य असेल तर त्यांनी नक्की ही सेवा हा जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आता तुम्हाला कोणत्याच सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही
रोज म्हणजे जे 7 दिवस आहे त्या 7ही दिवसांमध्ये रोज असा प्रयत्न करा की तुम्ही एकदा तरी केंद्रामध्ये जाल. दिवसभरातून एकदा तरी तुम्ही केंद्रामध्ये जायचं आहे. ज्यांना शक्य असेल, ज्यांच्या जवळ असेल त्यांनी 7ही दिवस जर केंद्रामध्ये गेलं, तुम्ही कोणतीही सेवा करू नका. भलेही तुम्हाला काहीही तिथे जाऊन करणं शक्य नसेल शक्य तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं किंवा नामजप करणं किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचणं नसेल शक्य, तरीसुद्धा एकदा फक्त तिथे जा आणि 7 दिवस जे आहे ते रोज शक्य असेल तर रोज जा, रोज नसेल शक्य कधीतरी अधूनमधून जा. परंतु तिथलं जे वातावरण आहे ते वातावरण जे आहे ते अत्यंत प्रसन्न असतं, अत्यंत सकारात्मक असतं. त्याच्यामुळे काय होतं की तिथे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते. आणि जिथे गुरुचरित्र पारायण चालू असतं, आपल्याला माहीत आहे प्रत्येक केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण 20 ते 26 या दरम्यान चालू होणार आहे. आणि ही जी वेळ आहे या वेळेमध्ये जर तुम्ही जात असाल किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही जात असाल तर तुमचं मन जे आहे ते इतकं प्रसन्न होईल आणि इतकं सकारात्मक होईल की तुम्ही जे काही निगेटिव्ह विचार केलेले असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होत असतील तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिथेच थांबतील. कारण तुमचं मन जे आहे ते तितकं तिथे जाऊन प्रसन्न होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की केंद्रामध्ये जाऊन सेवा करायची आहे. म्हणजे काय तर तिथे जाऊन तुम्ही फक्त जाऊन दर्शन घेऊन आले तरीसुद्धा चालेल, सेवा केली तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर केंद्रामध्ये झाडू मारणं किंवा साफसफाई करणं या सेवेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. आता ज्यांना ज्यांना या सेवा करणं शक्य होत असेल तर त्यांनीसुद्धा या सेवा नक्की कराव्या. कारण सर्वात मोठी जी सेवा आहे ती यापेक्षा कोणतीही नाही. आता या सेवा करण्यासाठी या सर्व ज्या सेवा आहेत त्यांच्यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करा, मनोभावे करा, तुम्हाला नक्की त्या सेवेचं फळ मिळेल. परंतु आता या सेवा करताना काही नियम आहेत का? तर हो, या सेवा करताना आपल्याला 7 दिवस मांसाहार करायचा नाही. त्याच्यानंतर मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही या सेवा करू शकत नाही. सुतक असेल तर अशा वेळी तुम्ही या सेवा करू शकत नाही. बाकी मग तुम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे काहीही असो या सेवा ज्या आहेत त्या करू शकता. फक्त मांसाहार, मासिक धर्म आणि सुतक या काळामध्ये तुम्ही या सेवा ज्या आहेत त्या करू शकत नाही. तर अशा पद्धतीने यापैकी जी कुठली सेवा तुम्हाला शक्य होईल, माझ्या स्वामी भक्तांना हीच विनंती आहे की तुम्हाला जी कुठली सेवा शक्य होईल ती स्वामींच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी शेवटच्या दिवशी, दत्त जयंतीच्या दिवशी नक्की अर्पण करा. याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये झालं तर चांगलंच होईल, वाईट तर अजिबातच होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.